राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून रविवारपासून अनेक भागात पावसाची तीव्रता वाढली आहे। काही भागात मागील 24 तासात 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान सोमवारीही हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। हवामान विभागाकडून आज राज्यातील कोणत्या भागांना रेड अलर्ट तर कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी। आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागात मान्सून सक्रिय झाला असून मागील 5 दिवसात विशेषतः कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान या प्रदेशात सोमवारीही पावसाचा जोर कायम असेल। तसेच उर्वरित मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता बहुतांश भागांना हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही। याचबरोबर मराठवाड्यातही आज हवामान विभागाकडून पावसाबाबत कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही। या भागात मागील 5 दिवसात समाधानकारक पावसाची नोंद झाली नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत। दरम्यान 2 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते। आता त्याची तीव्रता वाढत असून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होत आहे। ही हवामान प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्रापेक्षा अधिक तीव्र असते। या स्थितीत वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने ढगांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते। तसेच ऑफशोअर ट्रफ म्हणजेच कमी दाबाचा एक लांब पट्टा तयार झाल्यास अनेकदा उंच ढगांची निर्मिती होऊन अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता वाढते। सध्या हा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय असून तो पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे अनेक भागात मोसमी पावसाचा जोर कायम असून काही भागात अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद होत असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे। मुंबई, ठाणे आणि रायगड या भागांना हवामान विभागाकडून सोमवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे घाट विभाग, पालघर आणि नाशिक घाट विभाग या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच कोल्हापूर घाट विभाग, सातारा घाट विभाग, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने आज प्रवास टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केलं आहे। आज या सभागृहाच्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करतो की आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे असणार आहेत। त्यामुळे झाडांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, तीन वगैरे जिथे लागले असतात तिथे परिणाम होऊ शकतो। या दृष्टीनं लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे। 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा। कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये। आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।